भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की सिद्धार्थांची या ठिकाणी देशत्यागाची तयारी आपण या ठिकाणी पाहिलेला आहे, ज्या सिद्धार्थांना या ठिकाणी संघाशी संघर्ष करावा लागलेला आहे आणि आता मात्र देशत्यागाची तयारी सुरू आहे. मार्ग सापडला परिव्रजा. सेनापती म्हणाला, तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे, कारण जरी तो देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वइच्छेने तयार झाला तरी ही गोष्ट जी आहे कौशलधिपतींना या ठिकाणी समजणार आणि तो असाच निष्कर्ष काढील की ही शिक्षा जी आहे संघानेच सिद्धार्थांना दिली आहे का, आणि त्यामुळे तो संघाला जॉब विचारील. सिद्धार्थ गौतम म्हणाला, हीच जर तुमची अडचण असेल ना तर मी सुद्धा या ठिकाणी एक मार्ग सूचित करतो, या ठिकाणी एक मार्ग सांगू इच्छितो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्याग होय. सेनापतीला वाटले की हा एक चांगलाच मार्ग आहे, तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरविता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती. कारण सेनापतीला वाटलं की हा राजाचा पुत्र आहे आणि ही जी काही कल्पना त्यांनी स्वीकार केलेली आहे त्याला सत्यामध्ये स्वीकारता येते की नाही किंवा याबद्दल त्याला अद्यापही या ठिकाणी शंका वाटत होती. आणि म्हणून सेनापती सिद्धार्थांना विचारले, तुला अगोदर तुझ्या मातापित्याची, आईवडिलांची आणि तुझी पत्नी जी आहे त्या पत्नीची संमती घेतल्या वाचून तुला परिवारजक कसे होता येईल? आपण त्याची संमती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू, असे सिद्धार्थाने लागलीच या ठिकाणी उत्तर दिलं आणि त्याला अभिवचन सुद्धा दिलेलं आहे. त्यांची संमती मिळो न मिळो हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो. सिद्धार्थाने सुचवलेला मार्ग हाच या एक विकट समस्येतून सुटण्याचा उत्तम असा मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने ते मान्य केले. सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य त्या ठिकाणी उठून उभा राहिला आणि त्या संथागारमध्ये त्या संघाला तो म्हटलेला आहे, कृपा करून माझं म्हणणं या ठिकाणी ऐकावं. मला काही या ठिकाणी महत्त्वाची बाब सांगायची आहे. बोलण्याची परवानगी मिळाल्यानंतर तो युवक या ठिकाणी म्हटला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देशत्यागही करेल याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. तथापि एकच या ठिकाणी प्रश्न आहे की ज्यामुळे या ठिकाणी माझे समाधान होत नाही. आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टी आड होणार आहे त्या अर्थी कोलिया विरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे का, आणि लागलीच या ठिकाणी कोलियाशी युद्ध करण्याचा हा संघाचा विचार आहे का, असं त्यांनी प्रश्न केल्यानंतर या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या या देशत्यागाची माहिती कौशलधिपतीला कळणारच आहे. जर कोलिया विरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारलं तर कोलियाशी युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळे या ठिकाणी सिद्धार्थाला हा देश सोडून जावा लागला असा कौशलधिपतीला वाटेल आणि त्यामुळे हे जे काही युद्धाचं तुम्ही कोलियाशी युद्ध पुकारण्याचं या संथागारमध्ये निश्चित केलेलं आहे आणि म्हणून ते तात्पुरतं या ठिकाणी स्थगित करावं असं या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे. आणि म्हणून मी पुन्हा या ठिकाणी सुचवतो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियाशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ याच्यामध्ये काही काळ जाऊ द्यावा, म्हणजे कौशलधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास काहीच वाव मिळणार नाही. संघालाही आता याचं म्हणणं पटलं आणि ही फारच अशी महत्त्वाची सूचना आहे असं त्यांनाही वाटलं.
आणि तात्कालिक निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने आता मात्र ते मान्य केलं. आणि अशा प्रकारे शाक्य संघाची ही दुःख परवयाची सभा संपली. आणि ज्याचा युद्धाला विरोध होता परंतु तसे सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याच्या सुटकेचा आता मात्र निश्वास घेतला. शाक्य संघाच्या या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतमाच्या घरी परतण्यापूर्वीच बराच वेळ अगोदर त्या राजवाड्यामध्ये पोहोचला होता. म्हणजे एखाद्या कोपऱ्याला जर एखादी घटना घडली तर लागलीच सगळ्या एरियामध्ये पोहोचल्या जाती. तशाच पद्धतीची या कपिलवस्तू नगरीमध्ये या संथागारमध्ये झालेली जी काही चर्चा आहे ही राजकुमार त्याच्या घरी जाण्यापूर्वीच सगळ्यांना ही वार्ता मात्र समजली. कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे माता पिता रडत आहेत व ते फार असे दुःखमग्न झालेले आहेत. शुद्धोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही. सिद्धार्थाने उत्तर दिले, मला सुद्धा या ठिकाणी असं वाटलं नाही की ही गोष्ट या थराला जाऊन पोहोचेल असे वाटलेच नाही. शांततेच्या या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने माझ्या या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेन अशी मला या ठिकाणी आशा होती. परंतु दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्याच्यावर काही एक परिणाम झाला नाही. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडवण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आलेच असेल. सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती माझ्या स्वतःवरच ओढवून घेण्यात मी या ठिकाणी यशस्वी झालो आहे. शुद्धोधनाने या योग्याने समाधान झाले नाही. जी काही या ठिकाणी सिद्धार्थांनी आपल्या पित्याला समजावून सांगितलं परंतु शुद्धोधनाचे या म्हणण्याने समाधान झाले नाही. तो म्हणाला, आमचे काय होणार याचा तू विचार केला नाहीस, पण मीच या कारणामुळे परिवाजक होण्याचे स्वीकारले आहे ना. सिद्धार्थांनी उत्तर दिले, शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा. पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे. शुद्धोधन आक्रोधित होऊन म्हणाला, सगळ्या कुटुंबानेच हा शाक्याचा देश सोडून तुझ्याबरोबर अज्ञातवासात का जाऊ नये. रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतो. सिद्धार्थ म्हणाला, आई अगं तू तर क्षत्रियाची माता आहेस ना, हे तू आजपर्यंत नाही का मला सांगत आली. आणि हे खरं नाही का मग तू धैर्य धरलं पाहिजे. हा दुःखावेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असते. तू असेच रडत बसली असतीस काय. नाही, गौतमी उतरली, ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते. पण तू आता अरण्यात जात आहेस, लोकांपासून अगदी दूर हिंसक पशूच्या सोबत राहण्याकरिता जात आहेस. आम्ही येथे शांततेने कसे राहणार. मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल. मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ. नंद अगदीच लहान मूल आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्माला आहे. त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय. सिद्धार्थ गौतमाने आपल्या मातेला विचारले.
याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की आपण सर्वजणच शाक्याचा देश सोडून कौशलधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरिता कौशल देशात जाऊन राहू शकू. पण आई, शाक्यजन काय म्हणतील? सिद्धार्थांनी प्रश्न केला. याला ते देशद्रोह नाही का म्हणणार? शिवाय माझ्या परिवर्जेचे कारण कौशलधिपतीला समजेल असे मी वचन वा कृतीत काहीही करणार नाही असे या ठिकाणी मी त्यांना वचन दिले आहे. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरं आहे, पण यात कुठले श्रेयस्कर? अरण्यात राहणे ही कोलियाच्या हत्येत सहभागी होणे. पण ही घाई कशाला? आता लगेच एक पिता म्हणतो, पण ही घाई कशाला? शुद्धोधन मध्येच म्हणाला. शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित युद्ध सुरूही होणार नाही. मग तू परिवज्जा का स्थगित करू नये? कदाचित तुला शाक्यात राहण्याकरिता संघाकडून अजूनही अनुज्ञा मिळण्याची शक्यता आहे. सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही. तो म्हणाला, मी परिवज्जा घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलियाच्या विरुद्ध युद्ध करण्याचे तात्पुरते स्थगित केले आहे. मी परिवज्जा घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उपयुक्त करणे शक्य आहे. हे सर्व मी प्रथम परिवज्जा घेण्यावर अवलंबून आहे. मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही या ठिकाणी भयानक असे आहेत. आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. गौतमी व शुद्धोधन या ठिकाणी आता स्तब्ध झाले आहेत, शांत झाले आहेत, शांत राहिले आहेत. सिद्धार्थ आता मात्र यशोधरेच्या महलात गेला. तिला पाहून तो त्या ठिकाणी स्तब्ध राहिला. काय बोलावे, कसे बोलावे हे त्याला मात्र सुचेनासे झाले. यशोधरेने तर मध्येच या ठिकाणी स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले हे सर्व मला या ठिकाणी समजले आहे. सिद्धार्थाने विचारले, यशोधरा, मला सांग, परिवज्जा घेण्याच्या माझ्या या निश्चयाबद्दल तुला काय वाटते? त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल, म्हणजे चक्कर येऊन पडेल, पण तसे काहीही या ठिकाणी झालेले नाही. आपल्या भावनावर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उतरली. पतीच्याबद्दल एका पत्नीच्या ज्या काही भावना आहेत त्या संपूर्ण या ठिकाणी, या संपूर्ण भावनावर यशोधरा मातेने नियंत्रण ठेवलेलं आहे. नियंत्रण ठेवून ती म्हणाली, मी आपल्या जागी असते तर आणखी दुसरे काय करू शकले असते? कोलिया विरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितचपणे भागीदारी झाले नसते आणि कोलियाच्या विरुद्ध युद्ध पुकारण्याच्या या घटनेला मी सुद्धा भागीदारी झाले नसते. आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपणाला अनुमती आहे, पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिवज्जा घेतली असती. मी परिवज्जा घेत नाही याचे एकच कारण आहे, मला चिमुकला राहुलचे संगोपन करायचे आहे. असे झाले नसते तर फार बरे झाले असते. पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. आपल्या पतीला ती हिंमत देण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करते, पण आपण धीट आणि शूर बनून जी परिस्थिती आहे त्या प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. आपल्या मातापित्याविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या या शरीरात
प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करीन। ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की तो सकल मानव जातीला कल्याणकारी ठरेल। हीच एक केवळ माझी इच्छा आहे। माता यशोधरेने या ठिकाणी आपल्या पतीकडे इच्छा व्यक्त केलेली आहे। इच्छा काय व्यक्त करते की आपण या ठिकाणी ज्या परिवर्तनाचा मार्ग आपण या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि असा एक नवीन जीवन मार्ग तुम्ही शोधून काढा की जो सकल मानव जातीला कल्याणकारी ठरेल, आणि ही एकच या ठिकाणी माझी इच्छा आहे। याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा असा प्रभाव पडला। यशोधरा किती शूर आहे, किती धैर्यवान आहे, किती उदात्त मनाची स्त्री आहे, याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली। आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत। आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडून आणला याची त्याला प्रथमच या ठिकाणी कल्पना झाली। त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले। पित्याच्या वात्सल्य दृष्टीने शेवटचं या ठिकाणी त्याने त्याच्याकडे पाहिले आणि सिद्धार्थ तो आता तिथून निघून गेला। नेमकाच जन्म घेतलेला चिमुकला जो राहुल बाळ आहे, त्या राहुल बाळाला आणण्यासाठी सिद्धार्थाने आपल्या पत्नीला सांगितलं आणि शेवटची वात्सल्याची दृष्टी आपल्या छोट्याशा राहुल बाळावर ठेवून तो त्या ठिकाणाहून वात्सल्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले आहे आणि तिथून तो निघून गेला आहे। आता सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्राज्य घेण्याचा विचार केला। भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तूमध्ये होता, त्याचप्रमाणे तो दुसरे दिवशी आपल्या आवडता घोडा कंटक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला। जो तो या ठिकाणी जसजसा आश्रमाचा जवळजवळ येत असे तसतसा एखाद्या नवीन नवरीला येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषाने बाहेर येऊन त्याला भेटण्याची दारापाशी आता एकच गर्दी केली आहे। आणि जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्पष्ट अशा कमलाप्रमाणे हात जोडून सिद्धार्थाला वंदन केले। ते त्यांना सभोवती उभे राहिले। त्याची अंतकरणे भावूक झाली होती, जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनांनी ते त्याला प्राशन करीत होते। काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवताच अवतार आहे, कारण तशा सुंदर लक्षणांनी तो जात्यातच सलंकरत होता। काहींना त्याची कोमलता राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरला आहे असे तो भासू लागला। दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळ करत टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकीकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकीत होत्या। अशा प्रकारच्या स्त्रिया ज्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहतच राहत होत्या, त्याच्या मुखातून शब्दही येत नव्हता, त्याच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते। परिव्राज्य घेण्याच्या त्याच्या या निर्णयाचा विचार करीत दृढमूढ स्थितीत त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या। मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपली एकदाची सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला। आपण परिव्राज्य घेत असताना शुद्धोधनाने व प्रजापती गौतमीने इथे उपस्थित राहणे
हे सिद्धार्थाला त्या ठिकाणी आवडले नाही, कारण त्याला ठाऊक होते की दुःख वेगाने ती स्वतःला सावरू शकणार नाही. परंतु त्याच्या न कळत अगोदरच त्या आश्रमात येऊन पोहोचली होती. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकात आपले मातापिताही असल्याचे त्याने पाहिले आणि आपल्या मातापित्यास पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्याचे आशीर्वाद मागितले. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्याच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्याने रडून रडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रू नयनांनी न्हाऊन काढले. छन्नाने कंठाला आश्रमातील एका झाडाखाली बांधून तो त्या ठिकाणी उभा होता. शुद्धोधन प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही आता भरून आले आणि तोही रडू लागला. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यापासून दूर झाला. छन्ने जेथे उभा होता तेथे गेला. त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले. त्याने परिवजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिवजकाला योग्य अशी वस्त्रे भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ते वस्त्र मात्र आता परिधान केले. अशा प्रकारे परिवर्जकाच्या जीवनात प्रवेश करण्याची सिद्धार्थाची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिवर्जेची दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेला. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या साह्याने आवश्यक तो संस्कार विधी आणि सिद्धार्थ गौतम परिवर्जक झाल्याचे त्या ठिकाणी जाहीर केले. परिवर्जा घेण्याची व विलंब न लावता शाक्य राजाच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिवर्जेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आता आपल्या प्रवासाला निघाला आहे. जे जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फारच मोठा होता, कारण गौतमाला परिवर्जा घ्यावयास लावणारी परिस्थिती मोठी असाधारण अशी होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला. त्याने कपुली-वस्तू सोडले आणि तो अणोभा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्याच्या मागोमाग येत असलेला त्याने पाहिला. तो थांबला आणि त्या समुदायाला उद्देशून तो म्हणाला, बंधूंनो, भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काहीही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोलियांच्या मधील झगडा मिटवण्यात अयशस्वी ठरलो आहे, परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल आणि म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. शुद्धोधन व गौतमीसुद्धा राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेले वस्त्र व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ती कमळाने भरलेल्या एका तळ्यात टाकली. परिवर्जा ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षाचे होते. लोक ज्याची आठवण करून ज्याची प्रशंसा करून म्हणत, हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य थोर मातेपित्याच्या पोटी जन्मलेला विपुल धनसंपन्न व नवयौवनाने बुद्धीने शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वकीयाशी लढला. तो असा शाक्य युवक होता की ज्याने स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शरीर झुकवले नाहीच, पण स्वइच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐशो आरामाऐवजी तो दारिद्र्य, सुख समृद्धीऐवजी भिक्षापात्र, ग्रहसौख्याऐवजी ग्रहीण स्थिती असा होता आणि तो अशा तऱ्हेने जात आहे
की ज्याची काळजी वाहणारे जगात कुणीही नाही. आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने आता मात्र सोबत घेतलेली नाही. ह्या त्याच्या स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय, हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासामध्ये त्याची तुलना नाही. त्याला शाक्यमुनी अथवा शाक्यसिंह असेच म्हणावे लागेल. शाक्यकुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमाच्या संबंधी तिने असे म्हटले होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला. कंठकाला घेऊन छन्यानेही घरी परतले पाहिजे, पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंठकासह अणोभा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचवण्याचा आग्रह धरला. छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली. शेवटी ते सर्वजण अणोभा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला, मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याची तुझी माझ्यावरची जी भक्ती स्पष्ट झाली आहे. तुझ्या स्वामित्वाचे तुझे माझे हृदय जिंकले आहे. तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे. ज्याच्याकडून आपणाला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखवणार नाही. पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात. कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी. जग आशेसाठी माया करते. काही एक हेतूशिवाय स्वार्थ निरपेक्षता असूच शकत नाही. तूच एक याला अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा. महाराज, जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील. अशी पराकाष्ठा ते करत असतील. त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा रागामुळे नाही. घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतोच. जर वियोग अटळ आहे तर स्वजनापासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत. माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारस हक्क सांगणारे लोक असतात, परंतु त्याच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते, किंबहुना ते नसतातच. ही ओळ या ठिकाणी एवढी महत्त्वपूर्ण आहे की माणसाच्या मरणासमयी त्याच्या संपत्तीसाठी त्याच्या संपत्तीचे निसंशय असे खूप जण वारस आहेत, वारस हक्का सांगणारे. मृत्यू पावल्यानंतर आम्ही त्यांचे वारसा हक्क आहेत आणि त्या वारसासाठी आपण पाहतो की वादविवादसुद्धा होतात. आणि मग हे वारसा हक्क सांगणारे लोक आपल्याला खूप असे दिसून येतील किंवा खूप मिळतील, परंतु त्या व्यक्तीमध्ये असलेले जे काही सद्गुण आहेत त्या सद्गुणाचा वारसदार मात्र कुणीही होत नाही. त्याचे सद्गुण घेऊन त्या सद्गुणाची पेरणी पुढे 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 करत जाणारे हे आपल्याला अद्यापही दिसून येत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्यांच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते, किंबहुना ते नसतात. महाराजाची माझ्या पित्याची सेवा शुश्रूषा होणे हे अगत्याचे आहे. महाराज म्हणाले, मी अवेळी निघून गेलो, पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते. कारण मला या ठिकाणी माझं कर्तव्य पूर्ण करायचं आहे आणि कर्तव्यासाठी या ठिकाणी कुठलीच अयोग्य वेळ ही नसते, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ह्या आणि अशाच शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझ्या
आठवणी करणार नाहीत असाच प्रयत्न करीत राहा. होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी कितीतरी अपात्र आहे. ती फार थोर अशी स्त्री आहे. तिच्या थोरवी शब्दात सांगता येण्यासारखी नाही. हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनातिरेक कंठ दाटून येऊ लागला. स्वामी, चिखलाने भरलेल्या नदीच्या या पात्रात हत्ती जसा ऋतून बसावा तशी तू तुझ्या अपत्यांना ज्या मानसिक वेदना देत आहेस ते पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे. तुझ्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. ज्याचे अंतकरण प्रेमाने उचंबळलेले आहे त्याची तर गोष्टच बोलायला नको. कुठे तुझा तो प्रसादात लोळण्याचा शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्राने भरलेल्या या तपस्व्याच्या अरण्यातील ती भूमी. हे राजपुत्रा, तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरींना दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ? एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सदधर्माला सोडून देईल काय? त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी स्वतः झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून जाणार काय? आणि तुझी आई जिने तुला लहानाचे मोठे करण्यात खस्ता खाल्ल्या, तिला एखाद्या कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय? जो सद्गुणाची खाण आहे, जिच्या पुढे कुटुंबाची शोभा वाढली आहे, जी पतिभक्ती परायण असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे, अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय? धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यात सर्वश्रेष्ठ असणारा तू एखाद्या निगरगठ्ठ उधळ्या माणसाचे स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे, तसे त्याचे कौतुक करावे, तेवढे थोडेच अशा या यशोधरेच्या लहानच्या बाळाला तू सोडून जाणार काय? आणि तू तुझे आप्त नातलग राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असाल तरी हे अन्नदात्या, तू मला सोडून जाणार नाहीस ना, असा मला विश्वास आहे. कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे. माझे अंतकरण तुझ्यासाठी होरपळून निघत आहे आणि असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊ शकत नाही. तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील? कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू? राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू मला सांगतो, पण ते कोण खरं मानेल आणि कोण त्याच्यावर विश्वास ठेवील? छन्न पुढे म्हणाला. आणि जरी निर्लज्ज मनाने जीभ टाळाला चिकटून तसे बोललो तरी मी प्रयत्न जरी केला तर महाराजांना ते पटणार नाही. जो नेहमी प्रेमळ आहे, जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही, अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना सोडून जाणे मुळीच शोभत नाही. आणि म्हणून मागे फिर आणि माझ्यावर तू दया कर. दुःखाकुल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतम म्हटले, छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. अनेक जन्माच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्याच्या बाबतीत बदल हा अटळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या आप्त नातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगितिकपणे एकमेकास सोडण्यास भाग पाडील. आणि या ठिकाणी पुन्हा सिद्धार्थ आपल्या मित्राला छन्नाला समजावून सांगतो, हे मित्रा, आपल्या दोघांमध्ये खूप असं प्रेम आहे. प्रेमामुळे मी माझ्या आप्त्यांना सोडून दिलं नाही तरी मृत्यू एक असं अटळ सत्य आहे की त्या मृत्यू आम्हाला आगतिकपणे एकमेकांना सोडण्यास काय होईल? भाग पाडेल. जी माझी आई, जिने मला अनंत वेदना सोडून आपल्या उदरी जन्म दिला, जी माता महामाया होती, तिने अनंत वेदना सहन करून मला जन्म दिला आहे, तिच्या बाबतीत मी कुठे आहे
आणि माझ्या बाबतीत आता मात्र ती कुठे आहे? पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात, नंतर एकमेकापासून दूर जातात, तसेच प्राणीमात्राच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो. घरटी पिलं बांधतात आणि त्या पिलाच्या तोंडामध्ये जे अन्न आहे ती आणून चोचीमध्ये टाकते आणि मग कालांतराने त्या पक्षाला पंख येतात आणि पक्षी उडून निघून जातो. आणि तो वियोग त्याच्या बाबतीत तो पक्षी कुठे आहे आणि त्या पक्षाच्या बाबतीत हा पक्षी कुठे आहे, असं सुद्धा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. ढग जसे जवळजवळ येऊन पुन्हा पुन्हा दूर जातात, तसाच मी प्राणीमात्राचा सहवास वियोग मानतो. आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सर्व जगत चालले आहे, त्या अर्थी भीतीदायक असणाऱ्या या संयोग काळात हे माझे ते माझे असे मानणे बरोबर नाही. आणि म्हणून ज्या अर्थी हे सत्य आहे, त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा, तू दुःख करू नको, परत जा. जर तुझ्या प्रेमामुळे तू घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये. माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिलवस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा व त्यांचा निर्धार ऐका. अशा ह्या ज्या बाबी आहेत, ह्या एक मालक आणि एक सेवक या दोघांमध्ये काय चालली, ही चर्चा चाललेली आहे किंवा संवाद चाललेला आहे. आणि मग हा संवाद बाजूला कोण बांधला आहे? कंटक घोडा बांधलेला आहे. तो कंटक घोडा ह्या दोघांचा संवाद ऐकतो आणि मुका प्राणी बाजूला त्याला बांधलेला आहे. आणि हा स्वामी आणि सेवक यांच्यातील हा संवाद ऐकून तो उद्मा, ज्या घोड्याचं नाव काय होतं? कंटक. या कंटक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टप 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 उष्ण अश्रू ढाळले. ज्याची बोटे एकमेकाशी जुळलेली, ज्याच्यावर स्वस्तिक शुभचिन्ह आणि ज्याचे तळवे मध्ये खोलगट होते, अशा आपल्या हाताने गौतमाने त्या कंठक घोड्याच्या पाठीवर थोपटले. आणि एखाद्या मित्रासारखा तो त्याला म्हणाला, अश्रू ढाळू नकोस कंठका, अश्रू ढाळू नकोस, आवरते अश्रू. तुझ्या या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल. त्यानंतर छन्नाने आपापल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या काशाया वस्त्रांना नमन केलं. कंठक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला. अशा रीतीने स्वतःच्या राजाची तमा न बाळगता इतक्या हलक्या वस्त्राशी ऋषीवनाकडे जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपल्या बाहूपासून वियोग केला व तो जमिनीवर लोळू लागला. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहू लागला, मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या बाहूंनी कंठक घोड्याला कुरवाळू लागला आणि कशाही रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासाला निघाला. मागे तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत होता. काही वेळा चालताना अडथळे व काही वेळा जमिनीवरही पडित होता. अशा रीतीने जात असताना स्वामी भक्तीने वृद्धिगत झालेला छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करू लागला की आपण काय करीत आहोत याचंही त्याला भान लागलं नाही. आपल्या मालक अशा रीतीने अरण्यात गेले, यामुळे दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्यास प्रयत्न करीत होता. त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंठकासह तो एकाच रात्रीमध्ये तो रस्ता तो पार करी, परंतु त्या रात्रीचे त्याला तो रस्ता पार करण्यासाठी आता मात्र 8 दिवस लागले. कंठक घोडा जरी मोठ्या शूराच्या आशेचे कूच करीत होता, तरी तो अगदी गलित्र झाला होता, निस्तेज झाला होता. जरी तो अलंकार भूषणांनी सजवला होता, तरी आपण धनी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता. आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता, त्या दिशेने तो कंठक घोडासुद्धा वळून एकसारखा पाहत होता. केविलवाना सुरात खिंकाळत होता आणि अतिशय भूक त्याला लागलेली होती, तरी त्याने मात्र पूर्वीप्रमाणे
मार्गात गवत किंवा पाणी याची त्याने अपेक्षाही केली नाही आणि थोडंही त्याने त्या पाण्यालासुद्धा तोंड लावलं नाही. हळूहळू ते शेवटी कपिलवस्तूला पोहोचले. कपिलवस्तू नगरी गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड झाली होती. कपिलवस्तूच्या शरीराने ते त्या ठिकाणी शरीराने पोहोचले होते, परंतु मन जे आहे आजही या ठिकाणी सिद्धार्थाकडे झाले होते. निस्तेज चेहऱ्याने अश्रू ढाळीत त्या दोघांनाही जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला, त्या शहरात सर्व काही लोक त्यांना शोकाकुल बुडालेले दिसले होते. कुठे आहे आमचा राजपुत्र, कुठे आहे राजकुळाचा हा कुलदीप, असं म्हणून सगळे अश्रू ढाळीत होते आणि रागाने छन्नाच्या मार्गाने रस्त्याने धावू लागले. गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी म्हणजे गौतमाशिवाय या शहराचे आम्हाला काहीसुद्धा आकर्षण नाही. इतक्यात सर्वांना असं वाटलं की राजपुत्र आला का काय, आणि सर्वांनी त्या कंठकाला पाहिलं तर त्याची पाठ जी आहे ही खुली दिसली आणि पुनस्त या ठिकाणी सगळेजण त्या घोड्याची पाठ रिकामी पाहिली आणि तेव्हा ते धडा खिडक्या बंद करून आक्रोश करू लागले आणि रडू लागले. अशा पद्धतीने या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला या राजवाड्यातून सर्वांनी दुःखद असा निरोप दिलेला आहे. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबूया. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे अशी ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य पुढे नेण्याची. साधू साधू साधू.